अमरावती जिल्ह्यामध्ये वर्षभरात 2 लाख शेतकरी हे कर्जासाठी सावकाराच्या दारी पोहोचल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। शेती बेभरवशाची झाल्याने वर्षभरात 96,000 शेतकऱ्यांना सावकाराच्या दाराचे उंबरठे झिजवावे लागले। यामध्ये मार्च अखेर 635 परवानाधारक सावकारांनी 1,91,271 शेतकऱ्यांसह आर्थिक अडचणीतील नागरिकांना 255 कोटींचं कर्ज वाटप केलंय। शिवाय हजारो अवैध सावकारांनी मनमानी व्याजाने वाटलेलं कर्ज शेकडो कोटींच्या घरात आहे। बँकांद्वारे कर्ज वाटप सिबिल स्कोअर पाहिला जातो आणि शिवाय जास्तीची कागदपत्र सुद्धा मागितली जातात। अनेकदा शेतकऱ्यांजवळ पुरेशी कागदपत्र नसतात। बँकांद्वारे कर्ज वाटपामध्ये दिरंगाईचे प्रकार होतात आणि त्यामुळे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना सावकाराच्या दारी जावं लागतं। भाव सुद्धा मिळाला नाही। हमी भाव तर फार कमी आहे आणि मार्केटात जाण तर मार्केटात तरी भाव नसल्यामुळं शेतकरी चिंतित पडलेला आहे। शेतकऱ्यासमोर असा प्रश्न निर्माण झालेला आहे का तो जगू की मरू, तर हा प्रश्न पडलेला आहे। भाजपचं सरकार म्हणजे प्रभू रामचंद्र भक्तांचं सरकार आणि प्रभू रामचंद्र जसे एकवचनी होते तसे आमचे देवेंद्रजी पण एकच वचनी आहे। बरेच शेतकरी म्हणे बच्चू कर्ज माफच होणार आहे, मग भराचं कशाला? आणि आता अशा दुधावस्थेत हा शेतकरी फसला का त्याच्याकडे कर्ज माफ होते म्हणून तो भरला नाही, त्याच्यानं नवीन कर्ज बँकेचं भेटू शकलं नाही, व्याज माफी होऊ शकलं नाही। शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी एक अजून झाली नाही, त्यामुळे अनेक शेतकरी सावकाराकडे चालले आहेत। त्यामुळे पुन्हा गंभीर प्रश्न निर्माण होईल। यामुळे शेतकऱ्याच्या निश्चितच आत्महत्या सुद्धा वाढतील। म्हणून म्हणून सरकारनं याबद्दल पाऊल उचलणं गरजेचं आहे। असं जर झालेलं असेल तर ते निश्चितपणे चुकीची गोष्ट आहे। जे सावकारी कायद्यानुसार चुकीचं काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। नाही, मी तेच सांगितलं की जे सावकारी कर्जाचा व्यवहार करत असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल।